हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सायन्स क्लासेस. आजचा आपला ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचा 16वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण दोन मुख्य टॉपिक बघणार आहे. एक आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरा आहे एस्केप वेलॉसिटी. पण त्याच्या आधी पेज नंबर 12 वरती एक यूज युअर ब्रेन पॉवरचा क्वेश्चन आहे जो आपला राहिलेला आहे. मग आपण आधी तो क्वेश्चन बघू आणि मग टॉपिकला सुरुवात करू. According to Newton's law of gravitation, Earth's gravitational force is higher on an object of larger mass. ओके, म्हणजेच आता बघा, समजा दोन बॉडीज आहे ए आणि बी. तो क्वेश्चन काय बघा की न्यूटन्स लॉ आहे जो ग्रॅव्हिटेशनचा, त्याच्यानुसार ज्या बॉडीचं मास जास्त आहे त्या बॉडीला काय आहे, त्याच्यावर जास्त ग्रॅव्हिटेशन आहे. मग एम ए सपोज इज ग्रेटर दॅन एम बी. तर याच्यावरती अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती येईल? मग आपण समजा इथे फोर्स काढू. एफ ए इज इक्वल टू काय येईल फॉर्म्युला? जी मास ऑफ द अर्थ, मास ऑफ ऑब्जेक्ट ए अपॉन रेडियसचा स्क्वेअर. ओके, सिमिलरली इथे काय येईल? एफ बी इज इक्वल टू जी मास एम बी अपॉन आर स्क्वेअर. आता ऑब्वियस आहे बघा या गणितामध्ये की ज्याचं मास जास्त त्याचं प्रॉडक्ट जास्त. याचा मास जास्त आहे म्हणून एफ ए विल बी ग्रेटर दॅन एफ बी. म्हणजे हा टॉपिक क्लिअर आहे सगळ्यांना. काय की न्यूटन्स लॉ, ॲज पर न्यूटन्स लॉ, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज हायर ऑन अन ऑब्जेक्ट ऑफ लार्जर मास. Why doesn't that object fall down with higher velocity as compared to an object with lower mass? मग आता प्रश्न काय की समजा या पोझिशनवरून हे दोन ऑब्जेक्ट्स आहे. समजा हा ऑब्जेक्ट एम ए किंवा ए ऑब्जेक्ट आहे आणि हा याचं मास कमी असल्यामुळे हा बी ऑब्जेक्ट आहे. हे दोन्ही ऑब्जेक्ट्स काय झाले? खाली पडतात. तर खाली पडत असताना दोघांची व्हेलॉसिटी काय असते? सेम असते. म्हणजे असं नाही की ए बॉडीची वेलॉसिटी जास्त आहे आणि बी बॉडीची व्हेलॉसिटी कमी आहे, असं नाही होत. मग असं का नाही होत? लक्षात घ्या, जेव्हा व्हेलॉसिटी चेंज होते तर आता इथे नीट समजून घ्या. चेंज इन व्हेलॉसिटी इथे काय होतो? अपेक्षित आहे त्यांना चेंज इन व्हेलॉसिटी. समजा चेंज व्हायला हवी व्हेलॉसिटी, त्यालाच आपण काय म्हणणार? ॲक्सेलरेशन. त्याला आपण काय म्हणणार? ॲक्सेलरेशन. आता या दोन्ही बॉडींचं समजा ॲक्सेलरेशन काय असणार आहे? कारण त्यांच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतोय आणि म्हणजे या फ्री फॉलमध्ये. मग यांच्यावरती जे ॲक्सेलरेशन असेल ते असेल जी, स्मॉल जी. स्मॉल जीचा फॉर्म्युला काय बघा? स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, म्हणजे या दोन्ही बॉडीमध्ये जे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होते ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे यांची व्हेलॉसिटी चेंज होते, इन्क्रीज होत जाते. आपल्याला माहिती आहे की ॲज वी गो डाऊन द व्हेलॉसिटी स्टार्ट्स इन्क्रीजिंग. मग व्हेलॉसिटी वाढत जाते, म्हणजेच द बॉडी गेट ॲक्सेलरेटेड, म्हणजे बॉडीमध्ये ॲक्सेलरेशन निर्माण होतं. आणि दिस ॲक्सेलरेशन इज गिवन बाय द फॉर्म्युला जी एम अपॉन आर स्क्वेअर. मग या फॉर्म्युल्याने ॲक्सेलरेशन जर दिलं तर आता तुम्ही नोट करा की या फॉर्म्युल्यामुळे कुठेतरी मास आहे का ऑब्जेक्टचं? So no mass is involved. This formula does not have mass of the object. आपण लिहून घ्या काय? It doesn't depend on mass of the object. म्हणजे ते mass of the object वर डिपेंड नाहीये and therefore the velocity will remain same. So there will be no change in velocity and that's why the body or object with higher mass moves with same velocity compared to the object with lower mass. ओके, माझ्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना कळालेलं असेल. इथे मी आन्सर लिहून देतीये. ओके, ओके. तर आजचा या पेज नंबर जो 13 वरती महत्त्वाचा टॉपिक आहे आपला, तो आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, हा टॉपिक थेरॉटिकल टॉपिक आहे. आता हे लक्षात घ्या की ग्रॅव्हिटेशनल पेज नंबर 13 आहे बघा.
आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीसाठी यू हे अक्षर वापरलं जातं. पुढे जेव्हा तुम्ही 11वी 12वीमध्ये जेव्हा सायन्स असेल फिजिक्समध्ये मग तुम्हाला हे कळेल. तर आपण शॉर्टमध्ये सगळीकडे GPU हाच टर्म वापरू, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर सुरू करण्याआधी बघा आपण पहिल्यांदा बघू व्हॉट इज मीन बाय एनर्जी. सो एव्हरी पर्सन थिंक, म्हणजे प्रत्येक स्टुडंटला ही अत्यंत सोपी व्याख्या सायन्समधली की एनर्जी इज द कपॅसिटी टू डू वर्क. म्हणजे थोडक्यामध्ये एनर्जी मीन्स व्हॉट, कपॅसिटी टू डू वर्क. तर आपण 9th स्टँडर्डमध्ये एनर्जीचे 2 मेजर टाइप्स बघितलेले आहेत. एक आहे कायनेटिक एनर्जी आणि एक आहे पोटेन्शियल एनर्जी. ॲक्च्युली देर आर मेनी डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी, पण आपल्याला जो सध्या महत्त्वाचा आहे तो आहे कायनेटिक एनर्जी, दॅट इज KE, अँड सेकंड इज पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज P. हे तुम्हाला क्लिअर आहे सगळ्यांना. तर KE मीन्स व्हॉट, एनर्जी ड्यू टू मोशन, एनर्जी ड्यू टू मोशन, किंवा एनर्जी एन ऑब्जेक्ट हॅव बिकॉज ऑफ इट्स मोशन. एखादं एक्झाम्पल प्रत्येकाला आठवत असेल की एक्झाम्पल आहे समजा फ्लोईंग वॉटर. फ्लोईंग वॉटर हॅज कायनेटिक एनर्जी. ओके, देन व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल एनर्जी. हा महत्त्वाचा भाग आहे कारण आपल्याला तोच स्टडी करायचा आहे. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्टोर्ड एनर्जी. लक्षात घ्या, पोटेन्शियल एनर्जी इज द स्टोर्ड एनर्जी. ही एनर्जी साठवून ठेवलेली असते बॉडीमध्ये. सो मेजॉरिटी आपण डेफिनेशन जी बघितलेली आहे त्या डेफिनेशननुसार बघा, द एनर्जी अन ऑब्जेक्ट हॅव ड्यू टू इट्स स्टेट, पोझिशन और कॉन्फिगरेशन. एखाद्या बॉडीच्या पोझिशनमुळे, त्याच्या स्टेटमुळे किंवा त्याच्या कॉन्फिगरेशनमुळे त्याला जी एनर्जी मिळते तिला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. मग आपण कुठली एनर्जी बघतोय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग पोटेन्शियल एनर्जीमध्ये आपण स्टोअर्ड एनर्जीमध्ये आपण लिहू शकतो ड्यू टू स्टेट, पोझिशन और कॉन्फिगरेशन. एक्झाम्पल पण प्रत्येकाला क्लिअर असेल की जर इथे फ्लोईंग वॉटर असेल तर इथे वॉटर स्टोअर्ड इन डॅम. वॉटर स्टोअर्ड इन डॅम हॅज द पोटेन्शियल एनर्जी विच इज अगेन कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी अँड अगेन वी कॅन कन्वर्ट इन टू मेनी अदर फॉर्म्स लाईक इलेक्ट्रिसिटी अँड सो ऑन. तर याला मराठीमध्ये तुम्ही काय म्हणणार, ग्रॅव्हिटेशनल म्हणजे गुरुत्वीय, पोटेन्शियल म्हणजे स्थितीज आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा. मग आपण आता इथपर्यंत क्लिअर आहे की पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय. आपण आता कायनेटिक एनर्जीसाठी एक पोटेन्शियलसाठी एक एक्झाम्पल घेऊ. सपोज धिस इज द अर्थ सरफेस आणि एक M ऑब्जेक्ट असलेला एखादी बॉडी ही आपण वर लिफ्ट करतोय. M हे त्याचं काय आहे, मास आहे. आणि M मास असलेली एखादी वस्तू H एवढी वस्तूचे काय झालेले हाईट आहे, H हाईटपर्यंत ती आलेली. तर आता नीट बघा, एखादी वस्तू ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट आपल्याला तिला वर उचलायचं. मग आता जेव्हा आपल्याला माहिती आहे की फिजिक्समध्ये आपण वर्क ही कन्सेप्ट शिकलेलो, इथे पण बघा कपॅसिटी टू डू वर्क. आता वर्क म्हणजे काय, समजा तुम्ही आता एखाद्या ठिकाणी बसले आणि हा व्हिडिओ बघता, तर सगळं 30 मिनिटं तुम्ही एकाच ठिकाणी बसून व्हिडिओ बघितला तर तिथे वर्क डन होईल का, तर नो. Why? Because in physics work done is possible only when there is displacement. तर डिस्प्लेसमेंट असेल आणि डिस्प्लेसमेंट केव्हा, when the force applied causes displacement. मग आता इथे फोर्स अप्लाय होतोय का, तर होतोय. केवढा, तर आपण साधारणपणे वस्तूच्या वजना इतका फोर्स तिच्यावरती आपल्याला अप्लाय करावा लागतो. म्हणजेच इथे आपण काय बघणार आहे की हिअर वर्क इज डन where the body is displaced by an height h, it has mass m. मग वर्कचा फॉर्म्युला क्लिअर आहे प्रत्येकाचा, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. मग आता इथे फोर्स कुठला आहे, तर मी तुम्हाला सांगितलं की वर्क जेव्हा वस्तू वरती उचलली जाते तेव्हा जो फोर्स अप्लाय होतो इट इज इक्वल टू वेट ऑफ द ऑब्जेक्ट. मग आपण इथे वेट लिहिलं तरी चालेल, पण मग आपण mg लिहू कारण आपल्याला माहिती आहे की mg मीन्स वेट. फोर्स हिअर इज mg. आणि इथे जी डिस्प्लेसमेंट आहे ती व्हर्टिकल आहे, उभी आहे, म्हणून आपण तिथे काय घेणार आहे
एच. व्हाय एच? बिकॉज द डिस्प्लेसमेंट इज इन व्हर्टिकल, उभी असल्यामुळे. म्हणजे नाही तर इथे एस घेतला तरी चालेल, पण उभ्या डिस्प्लेसमेंटला उंची म्हणतात, म्हणजेच हाईट. म्हणजेच वर्कचं फॉर्म्युला काय झाला आता? एम जी एच. जी काय इथं? जी इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. आता बघा, आता जेव्हा आता ही बॉडी समजा हा खडू आहे आणि हा ह्या पोझिशनला येऊन काय झालेला आहे? थांबलेला आहे. आता वर्क डन तर झालेलं आहे, मग वर्क डन गेलं कुठं? तर वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा एखादी वस्तू वर उचलली जाते, आता ह्या खडूवरती वर्क डन झालेलं आहे, जमिनीपासून मी त्याला वर उचललेलं आहे, पण मग हे वर्क डन गेलं कुठे? तर हे वर्क डन पोटेन्शियल एनर्जीमध्ये स्टोअर झालं. जेव्हा मी खडू सोडेल तेव्हा त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये होईल आणि खडू कुठे जाईल? परत जमिनीवर जाईल. मग आपण इथे लिहू शकतो की वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी, and therefore potential energy is equal to mgh. तर तुम्हाला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला. काय पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला? mgh. m is the mass of object, g is the acceleration due to gravity. acceleration due to gravity का घेतला? a का नाही घेतला? कारण वस्तू वरती आहे आणि जेव्हा वस्तू जमिनीपासून वर येते तेव्हा त्यांच्यामध्ये खाली जाण्यासाठी ऍक्सेलरेशन निर्माण होतं खाली जाताना, आणि ते ऍक्सेलरेशन आपण g ने दर्शवतो. व्हाय एच? बिकॉज वर्टिकल डिस्प्लेसमेंट्स आर डिनोटेड बाय हाईट, सो एच. मग आता हा फॉर्म्युला प्रत्येकाला समजला आहे की पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. आता पुढे हा फॉर्म्युला काय काय सांगू शकतो आपल्याला? तर एक की पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह. पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह. रिलेटिव्ह म्हणजे काय? कशाशी रिलेटेड येते? सो इट इज रिलेटेड विथ हाईट. बघा, समजा जमिनीपासून जर आता हे अंतर आहे, इथे जर एखादी बॉडी ठेवली ए पोझिशनला, बी पोझिशनला आणि सी पोझिशनला, तर आता तुम्ही सांगा ए पोझिशनला समजा हाईट असेल आपण 2 मीटर, बी पोझिशनला घेऊ आपण 5 मीटर आणि सी पोझिशनला घेऊ आपण 10 मीटर, किंवा मग सरळ तुम्ही किलोमीटर्समध्ये घ्या, ते जास्त सोपं पडेल वाटलं असतं तुम्हाला. तर मला सांगा कुठल्या पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी जास्त राहील? ए, बी का सी? तर ऑब्वियसली सी पोझिशनला. का? तर सी पोझिशनला हाईट जास्त आहे आणि हा सरळ सरळ प्रॉडक्ट आहे. मग पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह, इट इन्क्रीजेस विथ हाईट. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस विथ हाईट. मग आता महत्त्वाचं शब्द आहे की हे प्रत्येकाच्या काही गोष्टी लक्षातच ठेवायच्या. काय? एक, पोटेन्शियल एनर्जी ही एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे आणि ती हाईटनुसार काय काय होत जाते? वाढत जाते. मग आता आपण इथपर्यंत आहे आणि दुसरी सूचना अशी आहे की तुम्ही मी लिहित असताना जर लिहित गेले तर तुम्हाला पटपट समजेल, म्हणजे ऐकत असतानाच लिहित जायचं, नाही तर मग तुम्हाला जसा मिळेल तसं तुम्ही पॉज करून घेऊ शकतात आणि लिहू शकतात. पण बेटर वे राहील की व्हिडिओ बघत असताना तुमच्या हातामध्ये वही आणि पेन असेल तर हे चॅप्टर्स, असे सगळे चॅप्टर्स सोपे जातात, कारण आपला मेंदू ॲट अ सेम टाइम काम करत असतो. तर आता इथून पुढे आपण काय बघणार आहे की ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही स्मॉलर हाईट्सला ॲप्लिकेबल आहे. आता स्मॉलर हाईट्स म्हणजे काय? तर आता माझ्या मते तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल, तर आपण स्मॉलर हाईट्स म्हणजे काय ते पहिले बघू. आता बघा, आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. हां, हे आपण ब्रॅकेट्समध्ये किंवा स्क्वेअरमध्ये ठेवू, म्हणजे मग आपण पुढचं बघू. तर आता इथून पुढचं महत्त्वाचं आहे की ही जर आपण यालाच ॲप्लिकेबल केलं आहे तर मग लार्जर हाईट्ससाठी काय? कारण बघा, समजा हा अर्थ सरफेस असेल आणि आता अर्थ सरफेसवरती काय होईल हे लिहित बघा. अर्थ सरफेस, तर अर्थ सरफेसवरती h इज इक्वल टू 0. आता पृथ्वीचा सरफेस आहे, हाईट तर 0च असणार आहे. मग जर हाईट 0 असेल तर 0 हाईटसाठी mgh पण काय येईल? 0च. मग ॲट अर्थ सरफेस पोटेन्शियल एनर्जी इज टेकन ॲज 0. मी इथे 0 लिहिते, नाही तर एखाद्याला ओ पण वाटू शकतो. सो ॲट अर्थ सरफेस पोटेन्शियल एनर्जी इज टेकन ॲज 0. तर आता समजा आपल्याला माहिती आहे की g डिक्रीजेस with increase in h.
काय व्हॅल्यू ऑफ जी लिहू आपण, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन एच. म्हणजे आपण काय सांगितलं, मी मगाशी सांगितलं होतं पोटेन्शियल एनर्जी रिलेटिव्ह आहे, इट इन्क्रीजेस विथ हाईट. मी याच्याबद्दल काहीच म्हणजे उलट नाही सांगत आहे, ती हाईटनुसार वाढतच जाणार आहे. पण आता हा फॉर्म्युला आहे बघा, मास तर सेम राहणार आहे, हाईट वाढतीये, पण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हाईटनुसार काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. उदाहरणार्थ बघा, ॲट 35,700 किलोमीटर्स, लक्षात घ्या, ॲट हाईट काय 35,700 किलोमीटर्स, जी बिकम्स 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला पुस्तकामध्ये एक टेबल दिलेला आहे बघा, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या टॉपिकमध्ये, त्याच्यात ही व्हॅल्यू तुम्हाला आहे की कम्युनिकेशन सॅटेलाइट जे साधारणपणे 35,000 किलोमीटर्सवरती जे ट्रॅव्हल किंवा ऑर्बिट करत असतात अर्थला, हे ऑर्बिट करत असताना तिथे जीची व्हॅल्यू फक्त किती असते, 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता जर इथे हे कॅल्क्युलेशन केलं तर जीची व्हॅल्यू हळूहळू काय होत जातीये, कमी कमी होत जाते. आता मग हाच टॉपिक आपण बघत जाऊ की समजा हा अर्थ सरफेस आहे आणि हे अर्थचं काय आहे, समजा ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, आणि एखादी बॉडी वर 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 जात एका अशा पोझिशनला गेली जिथे ह्या पोझिशनला समजा हे पोझिशन आहे इनफायनाईट डिस्टन्स आहे. बॉडी कुठे गेली आता, इनफायनाईट डिस्टन्सवर, ज्याला आपण इन्फिनिटी म्हणतो फिजिक्समध्ये. काय म्हणतात त्याला, इन्फिनिटी, अँड इट इज डिनोटेड बाय दिस साइन. मग हे इन्फिनिटीचं साइन आहे. ह्या साइनला काय होतं बघा, समजा आपण इथपर्यंत गेलो तर मला सांगा की अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, आता तुम्ही म्हणाल ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे एक असा परिघ किंवा एक असा एरिया ज्या एरियामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतो. उदाहरणार्थ बघा, समजा दोन मॅग्नेट्स येतात, आपण दोन मॅग्नेट्स बघू. समजा हे जे दोन मॅग्नेट्स आहे, जोपर्यंत त्यांचा, आता समजा हा मॅग्नेट आहे, याच्या अराउंड एक एरिया असेल, त्याच एरियापर्यंत हे दुसरं मॅग्नेट काय होत राहील, त्याला अट्रॅक्ट करू शकतं. आता दुसरं महत्वाचं, समजा मी हे मॅग्नेट इथं ठेवलं आणि दुसरं मॅग्नेट कुठेतरी लांब नेऊन ठेवलं, तर मग हे मॅग्नेट याला अट्रॅक्ट करू शकतं का, नाही. का, कारण याचं फील्डच नाहीये ना, याचा फोर्स तिथे कामच करत नाही तेवढ्या एरियापर्यंत. म्हणजे असा एरिया ज्या एरियापर्यंत ग्रॅव्हिटेशनल फील्ड काम करतंय त्याला म्हणणार आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतोय त्याला म्हणणार ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मग इन्फायनाईट डिस्टन्सवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहणार नाही, इतक्या अंतरावर ग्रॅव्हिटेशन कामच करू शकत नाही अर्थचं. मग या अंतरावरती जीची व्हॅल्यू काय होईल, जी इज इक्वल टू 0. जी काय होईल, 0 होईल. ओके, मग जी जर 0 झाला तर पोटेन्शियल एनर्जी पण काय होईल, 0 होईल. लक्षात घ्या, या टर्म्स लक्षात घ्या की पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फिनिटी इज टेकन ॲज 0. इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी 0 धरली जाते. मग इन्फिनिटीच्या खाली काय, तर इन्फिनिटीच्या खाली म्हणजेच हे जे अंतर आहे, लक्षात घ्या हे प्रचंड अंतर आहे, मी जस्ट आपण ॲझ्युम करतोय, तर हे जे ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या आतमध्ये आहे तोपर्यंत एखाद्या पॉईंटवरती आपण जनरल फॉर्म्युला बघितलेला आहे पोटेन्शियल एनर्जीचा, काय, mgh. पण पोटेन्शियल एनर्जीसाठी म्हणजेच यू साठी जो फॉर्म्युला आहे तो आहे -gm/r+h. हा आहे पोटेन्शियल एनर्जीचा ॲक्च्युअल फॉर्म्युला. ओके, आता तुम्ही म्हणाल हा तुम्ही कुठून आणला, तर हा कुठूनही मी आणलेला नाही, हे लक्षात घ्या. तर हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे, पण हे जे डेरिव्हेशन्स आहे याच्यासाठी जे हायर लेवलचं मॅथमॅटिक्स लागतं ते काही आपल्या क्लास स्टँडर्डला नाही आहे. म्हणजे हे पुढे तुम्हाला 11th आणि 12th किंवा त्याच्याही पुढे तुम्हाला याचे डेरिव्हेशन्स असतील. आता सध्याच्या वर्गामध्ये आपण फक्त काय करणार आहे, व्हॅल्यू ठेवणारे आणि तो फॉर्म्युला पाठच करायला लागेल आपल्याला. तर मग आपण फॉर्म्युला समजा पाठ केला, पण एक गोष्ट मी सांगू शकते की याच्या फॉर्म्युलामध्ये पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह का घेतात, वाय दे डोंट टेक पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह. आपण तर पॉझिटिव्ह घेऊ शकतो. आता नीट बघा, समजा आपण काय सांगतोय की पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस विथ हाईट. पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस विथ हाईट. मग जर ती हाईटनुसार इन्क्रीज होत असेल तर म्हणजे आता इथे आपण काय धरतो, सुरुवातीला आपण पोटेन्शियल एनर्जी 0 धरतो.
ओके, आपण ते अझ्युम्शन आहे किंवा कारण h0 असतो तिथे. जसं जसं आपण वर जातो तसं तसं पोटेन्शियल एनर्जी काय होत जाते, वाढत वाढत जाते. आता मला सांगा, नंबर स्केल प्रत्येकाला माहिती आहे, ही आहे समजा नंबर लाईन. नंबर लाईनला इथे काय असतो 0. इकडचे नंबर्स कसे असतात पॉझिटिव्ह आणि इकडचे नंबर्स कसे असतात निगेटिव्ह. टर्म समजून घ्या, इकडचे नंबर्स निगेटिव्ह असतात, हा 0 आहे आणि इकडचे नंबर पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह नंबर वाढत 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 शेवटी व्हॅल्यू काय होईल 0 आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू काय काय होत जाईल पॉझिटिव्ह. म्हणजे साधी गोष्ट आहे, जर इथे ती 0 येते आणि आपण असं मानतोय की पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते, त्याचा अर्थ यामधल्या सर्व अंतरांसाठी पोटेन्शियल एनर्जी काय आहे निगेटिव्ह. लक्षात येतंय? परत एकदा बघा, पोटेन्शियल एनर्जी वाढत वाढत चाललेली आहे आणि पोटेन्शियल एनर्जीची साईन काय धरलं जातं, इथे ती काय आहे 0 आणि त्यामुळे जर 0 पेक्षा लहान आहे, 0 सगळ्यात मोठा आहे, त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचं साईन काय घेतलं जातं निगेटिव्ह. ओके, मग आता प्रत्येकाला कळालेलं असेल की व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. द पोटेन्शियल एनर्जी ऑब्जेक्ट हॅज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशन. गुरुत्वाकर्षणामुळे बॉडीमध्ये जे पोटेन्शियल किंवा जी स्थितिज ऊर्जा निर्माण होते त्याला आपण काय म्हणणार ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. याचा जनरल फॉर्म्युला काय आहे स्मॉलर हाईट्ससाठी. स्मॉलर हाईट म्हणजे काय, समजा जर ही पृथ्वी धरली आपण आता सगळी, तर स्मॉलर हाईट्स फक्त लक्षात घ्या, ही जर पृथ्वी असेल तर ही तिचं सेंटर आहे आणि पृथ्वीची रेडियस आहे 6400 किलोमीटर. ओके, मग आता समजा मी पहिल्या मजल्यावर जरी उभी राहिले एखाद्या घराच्या किंवा अगदी दुसऱ्या मजल्यावर घ्या, तरी अंतर जास्तीत जास्त 20 मीटर होणार आहे, 0.02 किलोमीटर. बघा किती कमी अंतर होणार आहे. मग इतक्या कमी अंतरांसाठी तुम्ही ग्रॅव्हिटेशनमध्ये कशातच बदल होणार नाही आणि त्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो घेतला जातो mgh. ओके, आणि आपण रिलेटिव्ह पोटेन्शियल एनर्जी बघत असतो जनरल टर्म्समध्ये, त्यामुळे आपल्याला इतक्या खोलात जायचं नाही. आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं की जनरल फॉर्म्युला काय आहे mgh आणि स्मॉलर हाईट्ससाठी हा फॉर्म्युला आपला काय पाहिजे पाठ. लक्षात आलं प्रत्येकाच्या? तर आता हे जे आहे तुम्हाला ह्या सगळ्या काय कराव्या लागतील गोष्टी नोट डाऊन कराव्या लागतील. आणि आता आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत एस्केप व्हेलॉसिटी. ओके, तर आता एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे मुक्तिवेग आणि एस्केप म्हणजे मुक्ती किंवा सुटका, कशातून तरी बाहेर पडायचं आहे आपल्याला. तर आपण हे समजण्यासाठी आपण काय घेणार आहे एक एक्झाम्पल घेऊ. आता परत परत सगळीकडे तेच एक्झाम्पल येतात पण सॉरी. तर आपण समजा एखादा बॉल काय केला आहे जमिनीपासून वरती फेकलेला आहे, आपण थोडी कमी हाईट घेऊ. ओके, आता मी बॉल वरती फेकला तर बॉल किती हाईट पर्यंत जाईल काय होईल. समजा आता बघा साधा खडू घ्या, वर जातो आणि एका ठिकाणी थांबतो साधारणपणे. आता हा बॉल आहे तो या पोझिशनला जाईल आणि त्याच्यानंतर तो परत काय होईल खाली. ओके, मग आता ही जनरल थिंग की समजा आता तो नेमका किती हाईटवर जातो. लक्षात घ्या, कुठलाही बॉल काय होतं वस्तू जेव्हा आपण वर फेकतो तेव्हा ती बरोबर जाते आणि एका पोझिशनला तिचं वेलॉसिटी 0 होते आणि ती अचानकपणे परत काय व्हायला सुरुवात होते खाली व्हायला सुरुवात. मग हे खाली काय येतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ही वस्तू खाली जाते म्हणजे आपण आता इथे लिहून बघा अ बॉल थ्रोन अपवर्ड्स. काय होईल थ्रोन अपवर्ड्स गोज अप and then starts coming down. काय व्हायला सुरुवात होते बरोबर तो खाली यायला सुरुवात होते. Why it comes down? Because of Earth's gravitational force. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पुल जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटी आहे ती त्याला खाली ओढून घेते. मग आता इथे मुख्य मुद्दा आहे की नेमकी बॉल किती हाईट पर्यंत जाईल. मॅक्झिमम हाईट आपल्याला काय करायचंय मॅक्झिमम हाईट an object can reach is calculated by Newton's third equation of motion.
काय न्यूटनचं थर्ड इक्वेशन, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, तर इन धिस केस बघा, जेव्हा बॉल वरून खाली येतोय ॲट दॅट पॉइंट त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 होते. इथे लक्षात घ्या, ॲट दिस पॉइंट व्ही इज इक्वल टू 0. व्ही म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी, कारण आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी माहीतच नाही. ओके, आता आपल्याला समजा मॅक्झिमम हाईट तो किती हाईटपर्यंत पोचायचं आहे त्याच्यासाठी आपण किमती टाकू. व्ही काय घेणार आपण 0, यू तर आपल्याला माहितीच नाही बॉल किती वेगाने खाली जमिनीवरून वरती येतोय ते, प्लस 2. ॲक्सेलरेशन तर आपल्याला जी घ्यावं लागेल बिकॉज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 2gs. ओके, आता मग लक्षात घ्या की आता सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा वस्तू वर जात असते तेव्हा ॲक्सेलरेशन काय घेतात, निगेटिव्ह घेतात. म्हणून आपल्याला इथे काय लिहावं लागेल, इथे 2 इंटू -g घ्यावा लागेल. इथे लक्षात घ्या, इथे मी चेंज केलेलं आहे, नाही तर मग परत लक्षात नाही येत आपल्याला आणि मग अचानक गोंधळ होतो. प्लस 2 इंटू -g इंटू s. वाय मायनस, बिकॉज इट इन अपवर्ड डायरेक्शन. g इज निगेटिव्ह, g आपण निगेटिव्ह घेतला. मग काय होईल, हे 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2gs. मग आपला फॉर्म्युला आपण यू स्क्वेअर किंवा gs इकडे आणू. मग काय होईल, यू स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. आपल्याला ॲक्च्युली काढायचं आहे s म्हणजे डिस्प्लेसमेंट. मग आपण s कसा काढणार, तर ह्या दोन्ही टर्मने काय होईल, यू स्क्वेअरला डिवाइड करावं लागेल. मग s इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन 2g. हा आहे फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला आहे हा, मॅक्झिमम हाईट अटेन्ड बाय अन ऑब्जेक्ट, हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर आता हा फॉर्म्युला कशावर डिपेंड करतो, तर 2 तर कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, नंबर येतो 1. आता g ची व्हॅल्यू पृथ्वीच्या साधारणपणे सगळ्या सर्फेसेसवर आपण 9.8च घेतो, म्हणजे साधारणपणे ती कॉन्स्टंटच घेतो. म्हणजे मग नेमकं ही s मॅक्झिमम हाईट कशावर डिपेंड करते, तर u वरती. म्हणजे कुठली वस्तू किती वर जाणार हे कोण ठरवतं, तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी. आता मी एक स्टेटमेंट करते बघा, द मॅक्झिमम हाईट अटेन्ड किंवा गेन पण चालेल, अटेन्ड बाय एन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. खूपच मोठं टर्म आहे, म्हणजे मग आपल्याला लगेच एस्केप व्हेलॉसिटी कळेल. ओके, म्हणजे जेवढी मॅक्झिमम व्हेलॉसिटी तेवढी बॉडी काय होत जाईल, वर जाईल. आता याच्यासाठी आपण अजून एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ. बघा, आता आपण मगाशी घेतल्याप्रमाणेच समजा हे अर्थचं, इथे बघा हे अर्थचं ग्रॅव्हिटेशन आहे. इथे या पोझिशन नंतर अर्थचं अट्रॅक्शन काय होईल, स्टॉप होईल. काय हे, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड, याची जी हद्द आहे इथे याचे लिमिट संपतात. याच्यानंतर पृथ्वी वस्तूवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करू शकत नाही, जास्त अप्लाय करू शकत नाही. म्हणजेच या पोझिशनच्या बाहेर जर एखादी वस्तू गेली तर ती वस्तू कायमस्वरूपी पृथ्वीच्या वरून जाऊ शकते. आता काय होईल, समजा मी बॉलला एक थोडी व्हेलॉसिटी दिली, मग बॉल इथपर्यंत जाणार, परत व्हेलॉसिटी थोडी कमी आहे, ग्रॅव्हिटेशनल पुल जास्त आहे आणि काय होईल, बॉल परत खाली येईल. ओके, आता मी थोडी अजून जास्त व्हेलॉसिटी दिली तर काय होईल, तर बॉल वर 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 जाईल आणि या पोझिशनला पण व्हेलॉसिटी कमी पडते, मग बॉल परत काय होईल, खाली. ओके, इथे तो साधारण रेस्ट घेतो बी पोझिशनला. आता सी पोझिशनला मी बॉलला अजून थोडी जास्त व्हेलॉसिटी दिली समजा, तर बॉल समजा इथपर्यंत गेला आणि बॉल परत काय आला, खाली आला, कारण व्हेलॉसिटी थोडी अजून काय पडतीये, कमी. पण जर माझी व्हेलॉसिटीची एक लिमिट मध्ये व्हॅल्यू आहे आणि मी अजून व्हेलॉसिटी दिली तर बॉल विल गो अप अँड विल नेव्हर फॉल डाऊन. तो आता खाली पडू शकत नाही. का खाली पडू शकत नाही, कारण बिकॉज इट गोज out of the earth's gravitational pull or out of earth's gravitational field
फॉरएव्हर, कायमस्वरूपी. लक्षात घ्या. मग आपण एस्केप व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय करू? द मिनिमम व्हेलॉसिटी, कमीत कमी व्हेलॉसिटी, मॅक्झिमम किती पण घ्या, द मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच द ऑब्जेक्ट मूव्स और गोज बियॉन्ड द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड अँड नेव्हर फॉल बॅक, परत खाली येत नाही, इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी. ते एस्केप होतं. कुठून एस्केप होतं? तर पृथ्वीच्या जे ग्रॅव्हिटेशनल पूल जो त्याला अट्रॅक्ट करतोय त्याच्यातून तो बाहेर पडतोय आणि त्याच्यामुळे ह्या व्हेलॉसिटीला काय म्हणतात? एस्केप व्हेलॉसिटी. आणि याचं नोटेशन असं असतं बघा, व्ही एस्केप. व्ही एस्केप म्हणजे काय? द एस्केप व्हेलॉसिटी. अर्थात ही व्हेलॉसिटी डिपेंड करेल. मग आपल्याला याचा फॉर्म्युला काढायचा आहे. त्याच्यासाठी आधी तुम्हाला हे समजलेलं असेल एवढं, तर तेवढं तुम्ही लिहून घ्यायचा, स्क्रीनशॉट काढा आणि मी तोपर्यंत पुढचा टॉपिक घेते. ओके, तर आता एस्केप व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय बघा. द मिनिमम व्हेलॉसिटी दॅट अ बॉडी मस्ट अटेन to escape Earth's gravitational field and will never fall back on the earth is called escape velocity. It is denoted by V आणि ESC, म्हणजे V stands for escape velocity, V escape. तर आता समजा एखादं बॉडी, एखादं ऑब्जेक्ट आहे जे आपण पृथ्वीवरून काय करतोय, आता आपण हा अर्थ सरफेस आहे आणि हे ऑब्जेक्ट पृथ्वीवरून काय होतंय, वर 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 समजा आता आपण ठीक आहे असं काढतोय. तर इथे याच्यामध्ये त्याची एस्केप व्हेलॉसिटी u बरोबर इज इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी, एवढी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी. आता तो काय होईल, तर इथून समजा अर्थच्या ग्रॅव्हिटेशन तो बाहेर गेला आणि त्यानंतर जसं जसं आपण बाहेर जाऊ तर आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन माहिती आहे, त्याच्यानुसार की फोर्स इज प्रपोर्शनल टू, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर. मग जसं जसं आपण लांब 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 इनफायनाईट डिस्टन्सवर जाऊ तसं तसं फोर्स कमी कमी होत जाईल आणि एका पोझिशनला फोर्स 0 होईल. का बरं? तर डिस्टन्स खूपच जास्त येईल आणि फोर्स काम करणार नाही. मग ॲट दिस पोझिशन, ज्याला आपण इन्फिनिटी म्हणतो, ॲट दिस पोझिशन इन्फिनिटीपाशी काय होणार आहे, पी इज इक्वल टू 0 आणि इट स्टॉप्स. बॉडी काय होईल, स्टॉप होईल. बॉडी स्टॉप्स, पोटेन्शियल एनर्जी बिकम्स 0, कायनेटिक एनर्जी बिकम्स 0 बिकॉज वेलॉसिटी इट डज नॉट हॅव एनी टाईप ऑफ वेलॉसिटी, तो स्टॉपच होतो. मग आता इथपर्यंत आपल्याला क्लिअर आहे. मग आता आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहिती आहे आपल्याला. एनर्जी जी टोटल एनर्जी असते युनिवर्समध्ये ती कॉन्स्टंट राहते. हा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर आपण आता एस्केप व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला कॅल्क्युलेट करतोय. तर आता मी हे पुसते आणि तोपर्यंत बघा. तर एस्केप व्हेलॉसिटीसाठी बघा पहिल्यांदा आपण काय वापरणार आहे, तुम्हाला माहिती आहे इथे आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरतोय. याच्यासाठी आपण काय घेतलं की इनिशियल व्हेलॉसिटी कशा एवढी होती, व्ही एस्केप एवढी होती आणि फायनली बॉडी काय होते, स्टॉप होते. तर आता आपण काय बघतोय पहिल्यांदा, तर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ काय होईल, कायनेटिक एनर्जी असेल ना, बॉडी मूव्ह होतीये. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 1/2 mv². पण आता इथे काय येणार आहे, 1/2 mv एस्केप घेऊन मग स्क्वेअर करायचं, म्हणजे 1/2 v एस्केपचा स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जी काय येणार बॉडीमध्ये, तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू -gmm/r. एच का नाही घेतला, तर बॉडी पृथ्वीच्या सरफेसवर आहे त्याच्यामुळे रेडियस एवढंच अंतर घेणार. तर टोटल एनर्जी काय इथे येईल, इथे टोटल एनर्जी या ऑब्जेक्टला जी टोटल एनर्जी असणार आहे इट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, ज्याला आपण नाव देऊ E1. मग E1 किती आहे, ke प्लस पी. ke किती आहे बघा 1/2 mv². इथे एस्केप लिहिणं गरजेचं आहे, प्लस -gmm/r. तर हा प्लस आहे तो मायनसमुळे काढला तरी चालेल. मग आपण इथे डायरेक्ट काय लिहू, -gmm/r. ओके, इथपर्यंत क्लिअर. तर आता आपण बघणार आहे ॲट इन्फिनिटी. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ॲट इनफायनाईट डिस्टन्स,
तर बॉडी स्टॉप होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे तो कामच करू शकत नाही, कारण डिस्टन्स प्रचंड वाढून जाईल. मग त्यामुळे बॉल स्टॉप होईल आणि म्हणून कायनेटिक एनर्जी काय येईल, 0 येईल. डायरेक्ट बॉलला मोशनच नाही वस्तूला, मग ऑब्जेक्टला कायनेटिक एनर्जी राहणार नाही. पोटेन्शियल एनर्जी किती राहील, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, -GMM अपॉन, आता इथे R+H घेण्यापेक्षा आपण सरळ काय घेणार आहे, इन्फिनिटी, इनफायनाईट डिस्टन्सवर, डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट केलेलं नाही आणि कुठल्याही मॅथमॅटिकल रूलनुसार इन्फिनिटीने कशालाही भागलं तर उत्तर येतं 0. म्हणजे इथे पण आन्सर काय आलं, 0. ही टर्म लक्षात घ्या, हे 0 का आले, तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, GMM अपॉन R+H आहे, पण इथे आपण इनफायनाईट डिस्टन्स घेतोय आणि त्याने जर या आन्सरला वरच्या टर्म्सला आपण डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 0. म्हणून पोटेन्शियल एनर्जी पण 0 झाली. मग आता आपण इथे टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करू. टोटल एनर्जी काय येईल, टोटल एनर्जी इज इक्वल टू E2 इज इक्वल टू KE प्लस P, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, आणि 0 प्लस 0 इज इक्वल टू 0. ओके, मग आता आपण काय बघतोय, ह्या दोन्ही टर्म्स तुमच्या समजलेल्या असतील. आता आपण वापरणार आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कुठला लॉ वापरतोय आपण, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. टर्म समजून घ्या प्रत्येक गोष्ट व्यवस्थित. मग हा लॉ काय सांगतो की टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. कुठेही जा टोटल एनर्जी तीच राहणार, म्हणजेच E1 इज इक्वल टू E2. बट E1 किती आहे, E2 तर 0 आहे, आणि E1 किती आहे बघा, 1/2 mv एस्केपचा स्क्वेअर मायनस, आता मी इथे थोडंसं इकडे लिहिते, मायनस GMM अपॉन R इक्वल टू 0. मग आता ह्याच्या पुढे बघा आपण काय करू, आता ही टर्म इकडे घेऊ. मग काय होईल, हे 1/2 mv हे एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू GMM अपॉन R. ओके, आता दोन्ही ठिकाणी m दिसतोय, ऑब्जेक्टचं मास, ते तसे कट होईल, म्हणजे ते आपण डिवाइड करू शकतो. मग आपल्याकडे काय फॉर्म्युला राहतोय की V एस्केप, आता मी अजून छोटं काढते म्हणजे क्लिअर होईल, V एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू, हा 2 जो इकडे डिवाइड झालेला आहे, वाटलं असतं मी हा इथेच लिहिते, परत एखाद्याला गोंधळ, इज इक्वल टू काय होईल, GM अपॉन R. आता इथून जो टॉपिक आहे तो मी इथे कंटिन्यू केलेला आहे. बघा आपण आता हा टॉपिक इथे कंटिन्यू करतोय. ओके, मग काय आलंय आपल्याला, V एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू, हा जो डिवाइड झालेला आहे तो इथे मल्टिप्लाय होईल 2GM अपॉन R. पहिला भाग कळाला. ओके, म्हणजे जर आपण हेच सॉल्व केलं तर आपल्याला V एस्केपचा फॉर्म्युला काय मिळतोय, V एस्केप इज इक्वल टू इन रूट 2GM अपॉन R. हा पहिला फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या, नाही तर सगळा गोंधळ होतो की परत टीचर इथून हे फॉर्म्युले चेंज कसे होतात. पहिला फॉर्म्युला काय सांगितला की मी याचा स्क्वेअर रूट घेतला आणि फॉर्म्युला काय तयार झाला, इन रूट 2GM अपॉन R. प्रत्येकाला कळालं. आता समजा, इमॅजिन जर मी ह्या पोझिशनला इथे V एस्केप स्क्वेअरच लिहिलं आणि हे जे 2GM अपॉन R आहे त्याच्या दोन्ही साईडला मी R ने डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला R ने गुणून घेतलं. बघा वरती पण R ने गुणलंय, खाली पण R ने गुणलेलं आहे. मग काय मिळेल आपल्याला टर्म, V एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू 2GM R स्क्वेअर इंटू R. पण GM अपॉन R स्क्वेअर हा जीचा फॉर्म्युला आहे. मग इथे काय येईल, V, एक काम करू आपण, मी ही लास्ट टर्म परत सांगते, तुम्ही जस्ट पॉज करा आणि एवढ्याचं काय करा, तुम्ही स्क्रीनशॉट काढा. आता मी पॉज केलेलं आहे आणि मी इथून परत कंटिन्यू समजून सांगते. हां,
तर आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन नुसार कुठे होतो, E1 इज इक्वल टू E2 पाशी. E1 काय होता आपला 1/2 mv² मायनस 2gmm अपॉन r, सॉरी 2 पण नाही थे, gmm अपॉन r इज इक्वल टू 0. ओके, मग आता आपण काय केलं, तर हा जो m आहे हा 1/2 mv² इज इक्वल टू, हा इकडे नेला इक्वल टूच्या साईनच्या पलीकडे म्हणून तो प्लस होईल gmm अपॉन r. आता हे मास मास काय होईल, कॅन्सल. मग आपल्याला काय मिळतंय, v² इज इक्वल टू gm अपॉन 2 अपॉन r. तर काय लिहितो आपण, v² इक्वल टू 2gm डिवायडेड बाय r. हा 2 जो इकडे डिवाइड होता तो इकडे गेल्यावर काय झाला, मल्टिप्लिकेशनमध्ये आला. आता आपण मी मगाशी सांगितलं की आपण हे गणित 2 फॉर्म्समध्ये घेणार आहे. इथे काय घेणार आहे आपण, v²चा स्क्वेअर रूट घेऊ आणि इथे आन्सर काय येईल, अंडर स्क्वेअर रूट 2gm अपॉन r. हा आपला पहिला फॉर्म्युला. ओके, आता दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये आपण काय करतो, v² स्क्वेअर इज इक्वल टू किंवा v² इज इक्वल टू 2gm अपॉन r. आपण दोन्ही साइड्सला अप आणि डाऊन म्हणजे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ आर मल्टिप्लाइड बाय r. मग आपल्याकडे काय मिळतं आहे, v² इज इक्वल टू 2 इंटू gm अपॉन r² इंटू r. बट gm अपॉन r² इज इक्वल टू g, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि म्हणून 2gr. म्हणजेच फॉर्म्युला काय मिळतो एस्केप व्हेलॉसिटीचा आपल्याला, अंडर रूट 2gr. दिस इज द सेकंड फॉर्म्युला फॉर द एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटीचे 2 फॉर्म्युला आहे. पहिल्या फॉर्म्युलामध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दिलेला असतो, मास दिलेलं असतं त्या प्लॅनेटची रेडियस दिलेली असेल, तर तुम्हाला कॅल्क्युलेट द एस्केप व्हेलॉसिटी ऑफ द प्लॅनेट. दुसऱ्या याच्यात त्या प्लॅनेटची रेडियस दिली आहे आणि तुम्हाला डायरेक्टली त्याचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू दिलेली असेल, तर या फॉर्म्युलाने सॉल्व्ह करतात. आपण ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला माहिती आहे त्या किमती टाकून आपण अर्थ्स एस्केप व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार आहे. बघा, अर्थ्स एस्केप व्हेलॉसिटी, प्रश्न कॅल्क्युलेट अर्थ्स एस्केप व्हेलॉसिटी येणार आहे. प्रश्न हा काय घेतला आपण, समजा इथं लिहू, कॅल्क्युलेट अर्थ्स एस्केप व्हेलॉसिटी. जीची व्हॅल्यू काय, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर आरची व्हॅल्यू काय, काय सांगा आरची व्हॅल्यू माहिती आहे सगळ्यांना. ओके, 6.4 इंटू 10⁶ मीटर. ओके, तर आता ही जी 6.4 इंटू 10⁶ मीटर आहे, तर आपण या व्हॅल्यू टाकून घेऊ. मग व्हॅल्यू काय टाकणार, v एस्केप इज इक्वल टू इन रूट 2gr. फॉर्म्युलामध्ये आपण वी विल पुट द व्हॅल्यूज 2 इंटू 9.8 इंटू 6.4 इंटू 10⁶. ओके, सो तुम्ही डायरेक्ट पुस्तकात दिलेलं आहे, मी थोडंसं करून दाखवते तुम्हाला. 99.8 आहे, तर आपण 98 घेऊ अपॉन 10 इंटू 64 अपॉन 10 इंटू 10⁶ आपण डिव्हिजन करू आणि घातांकांच्या याच्यानुसार 10⁻³ परत इंडेक्स घेतला 2, 3 2 जा 6. मग आता इथे परत पुढच्या स्टेप बघा, 2 इंटू 2 इंटू 49 इंटू 64 तसेच ठेवू अपॉन 100 इंटू 10⁻³ ब्रॅकेटचा स्क्वेअर. जर तुम्ही नीट बघितलं तर 2 2 जा 4 म्हणजे 4चं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे आपल्याला. 2 स्क्वेअर, 4चं स्क्वेअर रूट, 7चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर. जर तुम्हाला आता नसेल दिसत तर बेदम मेसी होऊन जातं सगळं, गर्दी गर्दी होते. मग आता इथे नीट लक्षात घ्या मी काय करते. हे बघा, बेदूने 4, 4चं वर्गमूळ किती आहे 2. ओके, याला खाली आपण 100 घेतलेले आहेत हे बघा. ओके, 49चं वर्गमूळ किती येतं आहे 7. द स्क्वेअर रूट ऑफ 49 इज 7, स्क्वेअर रूट ऑफ 64 इज 8 अपॉन
10च घ्यायला लागेल. स्क्वेअर रूट ऑफ 100 इज 10 इंटू 10⁻³ कारण याचं पण स्क्वेअर रूट घेतलं. मग 7 2 जा 14, 14 8 जा 112 डिवायडेड बाय 10 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड. मग काय होईल हे 11.2 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड. आता हे जे आहे 11.2 तुम्ही डायरेक्टली 10⁻³ म्हणजेच किलोमीटरमध्ये कन्व्हर्जन करा. 11.2 किलोमीटर पर सेकंद. आता लक्षात घ्या, फार लार्ज टॉपिक येथे, पण समजा तुम्हाला नाही समजलं तर कमेंटमध्ये तसं सांगा. मग आपण पुढच्या जे लेक्चर असतील त्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण सॉल्ड एक्झाम्पल्स किंवा आपण एक्झाम्पल्स दिलेले सॉल्वला एक्सरसाइजमध्ये एक्झाम्पल्स जेव्हा आपण घेऊ तेव्हा तसं मला कळवा. त्याच्यामुळे आता सध्या तरी मी आज स्टॉप घेते. टॉपिक खूप लार्ज आहे. जर तुम्हाला काही टॉपिक समजलेले नसतील तर तुम्ही मला तसं कमेंटमध्ये कळवा. ओके देन, आणि प्लीज शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.